जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. नाही लाडू नाही बर्फी, अगदी घरी अवेलेबल असणारे आपण हे ड्रायफ्रूट्स वापरून हा रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमाल लागते. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे गूळ, मगजबी, शेंगदाणे, काजू, बदाम, तीळ आणि फुटाणे. आता आपण याचं प्रमाण म्हणला तर फक्त शेंगदाणे आपले जास्त आहेत, बाकी सर्व अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण काजू आणि बदाम अगदी बारीक कट करून घेणार आहोत. जेवढे शेंगदाणे आहेत तेवढेच आपण हे काजू बदाम कट करून घ्यायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये शेंगदाणे टाकून छान असे भाजून घ्यायचे. अगदी स्लो गॅसवरती आपण भाजून घ्यायचे, जेणेकरून कुरकुरीत होतात. पाहू शकता असं टर्पल काढायचं, चेक करायचं आणि आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे. अगदी कुरकुरीत बनवायचे हे शेंगदाणे. त्यानंतर अगदी स्लो फ्लेमवरतीच आपण ते पण छान भाजून घेणार आहोत. थोडेसे चटचटले की आपण हे लगेच काढून घ्यायचे. अशा प्रकारे थोडंसं आपण हे मिक्स करून असं हलवून घ्यायचं आणि आता आपण हे ते पण काढून घ्यायचे एका बाउलमध्ये. आता आपण काजू, बदाम आणि मगजबी तेही आपण अगदी थोडे थोडेच घेतलेलं आहे. खूप छान टेस्ट येते ह्या तिन्हीमुळे, जरूर करून पहा. आता हे सर्व पण आपण अगदी स्लो गॅसवरती लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे एकत्र केलं तरी चालेल. आता फुटाणे अगदी भाजलेले आहेत, फक्त आपण थोडेसे गरम करणार आहोत. अशा प्रकारे 2 ते 3 सेकंद अशा प्रकारे आपण गरम करून काढून घ्यायचे आणि हेही एकत्र केलं तरी चालेल. आता पाहू शकता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आणि आता शेंगदाणे मात्र आपण एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवलेले होते. गार झाल्यानंतर अशा प्रकारे एका कापडावरती घालायचे आणि पूर्ण आपण आवरण काढण्यासाठी अशा प्रकारे थोडंसं घासून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे पाहू शकता आवरण आहे वरचं ते सर्व निघलेलं आहे. आता आपण हे साफ करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले हे शेंगदाणे पाहू शकता किती छान भाजलेले आहेत, अगदी कुरकुरीत भाजलेले आहेत. आता आपण पाक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि 2 चम्मच पाणी. आता गूळ किती घ्यायचा, जेवढे आपले ड्रायफ्रूट्स आहेत तेवढाच आपण गूळ घ्यायचा. इथे म्हणजे 2 वाटी ड्रायफ्रूट्स आहेत, तर मी 1 वाटी घेतलेले आहे गूळ आणि 1 वाटी आपण शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स ते ठेवणार आहोत. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता 1 चम्मच आपण इथे तूप वापरलेलं आहे, हे तूप घालायचं आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं. आता हा पाक आहे तो चेक करायचा कसा, त्यासाठी बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. कलर चेंज झालेला आहे पाहू शकता पाकाचा आणि अशा प्रकारे हे त्यामध्ये पाण्यामध्ये घालायचं. अगदी कडक पाक तयार होतो. अशा प्रकारे हे चेक करायचं. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये अगदी थोडं थोडं आपण हे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत तेवढाच गूळ वापरा, जेणेकरून ही जी चिक्की आहे ती खूप छान टेस्ट लागते. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटला तूप लावायचं आणि हे सर्व मिश्रण अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि अगदी गरम असतानाच आपण त्याला शेप द्यायचा. तुम्ही कशामध्येही काढू शकता. अशा प्रकारे मी प्लेटवरती काढून असा चौकोनी काप करणार आहे, त्यासाठी अशा प्रकारे शेप दिलेला आहे आणि अगदी गरम असतानाच हे कट करून घ्यायचं, जेणेकरून कट छान होतं. अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने किंवा तुम्ही पिझ्झा कटरनेही छान कट करू शकता. अगदी अलगद कट होतं हे आणि अगदी कुरकुरीत आणि खूप छान टेस्ट लागते. जरूर करून पहा. ही चिक्की, ड्रायफ्रूट चिक्की तयार आहे आपली. पाहू शकता अगदी छान असे काप तयार झालेले आहेत आणि आपले हे शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स जे आहेत ते अगदी 1 वाटी पाहू शकता राहिलेले आहेत. अशा प्रकारे 1 वाटीला 1 वाटी गूळ घ्यायचा. पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेली आहे आपली ही चिक्की. आवाजही पाहू शकता. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.